डेकोरेटर्स मी विनंती करतोय नाणेफेकीसाठी शिवतेज मित्रमंडळाचे अध्यक्ष काशीनाथ गुरव यांना की आपण नाणेफेकीसाठी मैदानात जायचंय। दोन्ही संघांचे कर्णधार पारस साखरे आणि रोशन भुसाणे या सामन्याच्या नाणेफेकी करतील शिवतेज मित्रमंडळाचे अध्यक्ष काशीनाथ दादा गुरव। शिवशंभो संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि मैदान स्वीकारलंय। तत्पूर्वी या दोन्ही संघांना या स्पर्धेसाठी या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। लाईनमन ओके, स्पर्धेतील पहिला सामना रंगतोय तो शिवशंभो विरुद्ध धनश्री डेकोरेटर्स। ऑरेंज जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो धनश्री डेकोरेटर्स आणि ग्रे कलर मध्ये पाहायला मिळतोय तो शिवशंभो। पहिली चढाईवर जातोय तो आकाशच्या समोर आहे तो 7 चढपेंट 7-1 अशी लढत। पहिल्या गुणाचा मानकरी या स्पर्धेचा कोणता ठरेल पाहूया। आकाश 7 विरुद्ध 1 अशी लढत। पहिल्या गुणाचा मानकरी ठरतोय शिवशंभो। सुंदर अशी चौडा पकड पाहायला मिळाली ती विजय आणि त्याच्या साथीदारांकडून। त्यांना प्रत्युत्तर शिवम वाणी। 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती आणि सुंदर पकड पुन्हा एकदा जशास तसे उत्तर देताना पाहायला मिळतंय तो संघ धनश्री डेकोरेटर्स। पुन्हा एकदा चढाईवर जात आहे तो पुन्हा एकदा आकाश। 6 विरुद्ध 1 अशी लढत। दोन्ही संघ एक गुणावर। सुंदर चढाई पाहायला मिळते आकाशाची। रिकामे असते आपल्या तंबूत दाखल। त्यांना प्रत्युत्तर शिवशंभो संघाचा कर्णधार पारस। 7 विरुद्ध 1 अशी लढत। आपल्या संघाचा एक हिरा मैदान बाहेर बसला याची जाणीव ठेवून खेळतोय। कोपऱ्यात पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यात चंचल चलक चपळ। संत गतीने खेळ करतोय। रिकामे असते आपल्या तंबूत दाखल। त्याला प्रत्युत्तर धनश्री डेकोरेटर संघाचा कर्णधार रोशन। 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती शिवशंभोच्या अंगणात। सुंदर अशी चढाई पाहायला मिळते। टो टच करण्याचा प्रयत्न। सुंदर चढाई 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी रोशन यांनी। त्यांना प्रत्युत्तर निशांत कातकर। छान सुंदर उजव्या कोपऱ्यात लात मारून गडीपात करण्याचा प्रयत्न। हात लांब करून गडीपात करण्याचा प्रयत्न। सुंदर अशी चढाई पाहायला मिळते परंतु एमटी रेड करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल। त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा आकाश। 5-1 असं समीकरण पाहायला मिळतंय ते शिवशंभोच्या अंगणात। छान सुंदर लात मारून गडीपात करण्याचा प्रयत्न। रिकामे असते आपल्या तंबूत दाखल। त्यांना प्रत्युत्तर विजय। डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढायला जातोय तो विजय। विजयच्या समोर आहे तो 7चा डिपेंड 7-1 अशी लढत आहे। आपल्या संघाचे 2 हिरे मैदानाबाहेर बसले त्याची जाणीव ठेवून खेळतोय परंतु सुंदर अशी पकड पाहायला मिळते ती मधला कोपरा रक्षक आणि आकाशच्या माध्यमातून। गुण मिळते तो धनश्री डेकोरेटर्सला। त्यांना प्रत्युत्तर रोशन स्वतः कर्णधार। 4-1 असं समीकरण पाहायला मिळते ते शिवशंभूच्या अंगणात। आणि सुंदर चढाई
एक गुणाची पुन्हा एकदा रोशन आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. एका गुणाने आपल्या संघाची आघाडी वाढवतोय. त्यांना प्रत्युत्तर स्वतः कर्णधार पारस. हात लांब करून गडीबाद करण्याचा प्रयत्न. छान सुंदर चढा. एका कर्णधाराने दुसऱ्या कर्णधाराला बाद केलंय. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा आकाश. 4-1 समीकरण पाहायला मिळतंय. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते ती आकाशची. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात चंचल चलाक, परंतु संत गतीने खेळ करून रिकाम्या असते आपल्या तंबूत दाखल. टाइम अप घेतलाय तो शिवशंभू संघाने. रणनीती आखण्यासाठी कोचने घेतलेला हा थोडासा वेळ. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना बजाज विरुद्ध संघर्षवीर या दोन्ही संघाने तयार राहायचंय. चढायला जातोय तो शिवम. शिवमच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती धनश्री डेकोरेटर्सच्या अंगणात. छान सुंदर हात लांब करून गडीबाद करण्याचा प्रयत्न. लात मारून गडीबाद करण्याचा प्रयत्न. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. सुंदर चढाई, परंतु गुण काही मिळत नाहीये. रिकाम्या असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर सुमेक भगत. 4-1 असं समीकरण पाहायला मिळते शिवशंभूच्या अंगणात. चंचल चलाक चपळ अशी चढाई पाहायला मिळते. टोटस करण्याचा प्रयत्न. परंतु रिकाम्या असते आपल्या तंबूत दाखल होतोय. त्यांना प्रत्युत्तर शिवम. शिवमच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. छान सुंदर हात लांब करून गडीबाद करण्याचा प्रयत्न. उजव्या कोपऱ्यातून मधल्या कोपऱ्यात, पुन्हा उजव्या कोपऱ्यात उलटी लात मारून गडीबाद करण्याचा प्रयत्न. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, परंतु गुण काय मिळत नाहीये. रिकाम्या असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर राज पवार. 3rd रेड. करूया मरूया इराद्याने चढायला जातोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. 4-1 असं समीकरण पाहायला मिळते. डू ऑर डायची चढाई आहे. प्रयत्न करावा लागेल. सुंदर चढाई. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. पंचांचा निर्णय काय येतोय. 2 गुणांची कमाई केले. 2 गुणांची कमाई केले आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा निशांत. डू ऑर डाय. करूया मरूया इराद्याने चढत जातोय तो निशांत. आता मात्र थोडीशी घाई करतोय आणि गुण गमावतोय धनश्री डेकोरेटर्स. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा आकाश. आता मात्र सुपर टॅकलची संधी असेल ती शिवशंभूच्या अंगणात. 3 विरुद्ध 1 लढत पाहायला मिळते. छान सुंदर अशी चढाई. लात मारून गडीबाद करण्याचा प्रयत्न. संत गतीने खेळ करतोय तो आकाश. टाइम अप घेतलाय तो धनश्री डेकोरेटर्स संघात. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो अनिकेत काप. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती धनश्री डेकोरेटरच्या अंगणात, परंतु संत गतीने खेळ करून रिकाम्या असता आपल्या तंबूत दाखल होतोय. त्यांना प्रत्युत्तर स्वतः कर्णधार रोशन. सुपर टॅकलची संधी आहे ती शिवशंभूच्या अंगणात. सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. खोलवरची चढाई. सुंदर चढाई. 2 गड्यांचा बळी मिळवलाय. 2 गुणाने आपल्या संघाची आघाडी वाढवतोय तो रोशन स्वतः कर्णधार. आतापर्यंत सुंदर खेळ. 4 गुणांची कमाई केली रोशनने आतापर्यंत आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर अनिकेत.
आपल्या संघाला ऑल आउट पासून वाचवेल का पाहूया. 7-1 असं समीकरण पाहायला मिळते. धनश्री डेकोरेटर्सच्या अंगणात प्रयत्न करावा लागेल तो अनिकेतला. सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. डाव्या कोपऱ्यातून मधल्या कोपऱ्यात पुन्हा उजव्या कोपऱ्यात चंचल चलाक चपळ अशी चढाई पाहायला मिळते. बोनस गुण बांधायचा प्रयत्न, बोनस गुण घेतला परंतु स्वतः बाद झालाय. अशा तऱ्हेने ऑल आउट होतोय तो शिवशंभू हा संघ. ऑल आउट म्हणजेच कबड्डीत ऑल इन असा होत. दुसरा टाइम अप घेतलाय तो शिवशंभू संघाने. गुणफलक आपल्या सर्वांच्या समोर पाहायला मिळतोय. 11-4 असा गुणफलक पाहायला मिळतोय. एक लोणाचा बोजा शिवशंभू संघावर आलंय, त्याचं परतफेड करावी लागेल ती शिवशंभू संघाला. उत्तर आकाशच्या समोर आहे. 7चा डिपेंड 7-1 असं समीकरण पाहायला मिळतंय. संत गतीने खेळ करतोय आकाश. छान सुंदर बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. रिकाम्या आपल्या तंबूत दाखल होतोय. त्यांना प्रतिउत्तर स्वतः कर्णधार. आपल्या संघावर एक लोणाचा बोजा आहे याची जाणीव ठेवून खेळतोय. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न, बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल होतोय. 1 गुणाची कमाई केली स्वतः कर्णधाराने आपल्या संघासाठी. त्यांना प्रतिउत्तर रोशन स्वतः कर्णधार धनश्री डेकोरेटर्स संघाचा. 7-1 अशी लढत आहे. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. आतापर्यंत 4 गुण आपल्या नावावर केलेत असा रोशन. प्रेक्षकांमध्ये अरुण पोरणाक यांचं आगमन झालेलं आहे. यजमान मंडळानं आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण त्वरित व्यासपीठाकडे यायचंय. एमटी रेड करून रिकाम्या आपल्या तंबूत दाखल झालाय. त्याला प्रतिउत्तर शिवमवाणी. शिवशंभू संघाचा हा खेळाडू पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. या क्रीडा नगरीमध्ये आलेल्या सर्व कबड्डी क्रीडा रसिकांचं शिवतेज क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय सुंदर असं सामन्यांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते ते या शिवतेज क्रीडा मंडळाच्या माध्यमातून. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंतचं गुणफलक शिवशंभू 5 धनश्री डेकोरेटर्स 11 गुण. 6 गुणाची आघाडी धनश्री डेकोरेटर्स या संघाकडे आहे. चालू सामना आपल्यानंतर लगेचच होणारा सामना बजाज ASC विरुद्ध संघर्षवीर. आमच्या मंडळाला सुप्रिया चौगले यांच्याकडून 1001 रुपयाची देणगी आलेली आहे. नगरसेविका धन्यवाद. रुची रोशन बोरकर यांच्याकडून मंडळाला 1100 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. शमा पोरणाक यांच्याकडून मंडळाला 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. प्रगती परेश वाघे यांच्याकडून मंडळाला 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. अनिल वाणीसर यांच्याकडून 511 रुपयाची देणगी आलेली आहे. सुजित भोकरे यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. अनंत लक्ष्मण गुरव उपनगराध्यक्ष यांच्याकडून 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे. प्रवीण भगत यांच्याकडून 551 रुपयाची देणगी आलेली आहे. हरिदास वाघे यांच्याकडून नगरसेवक 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. तसेच निवास गुरव यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. देणगी देणाऱ्यांचं शिवतेज मित्रमंडळ अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात झाली. चढावर गेला होता शिवशंभू संघाकडून. पारस एमटी रेड करून रिकाम्या आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर आकाश पाटील त्याच्या समोर येते. 7चा डिपेंड 7-1 असे समीकरण पाहायला मिळते ते शिवशंभूच्या अंगणात. डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई, छान सुंदर अशी चढाई, परंतु रिकाम्या असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा स्वतः कर्णधार. 7-1 अशी लढत आहे. शिवतेज मित्रमंडळ श्रीवर्धन आयोजित कबड्डी प्रीमियम लीग सुंदर दुसरे चढाई, पर्व. 1 गुणाची कमाई करून आपल्या तंबूत दाखल होतोय. 1 गुण मिळवून दिलाय आपल्या संघाला. त्याला प्रत्युत्तर रोशन स्वतः कर्णधार. सात विरुद्ध एक अशी लढत आहे ती शिवशंभूच्या अंगणात. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. संत गतीने खेळ करतोय. चालू सामना झाल्यानंतर लगेचच होणारा सामना बजाज
SSSC विरुद्ध संघर्षवीर दोन्ही संघाच्या कर्णधारांना पहिला पुकार. आपला संघ गणवेशासह ग्राउंडच्या बाहेर हजर ठेवायचा आहे. एमटी रेड करून रिकाम्या असता आपल्या तंबूत दाखल होतोय तो शिवम. त्याला प्रत्युत्तर राज. डू ऑर डाय, करो या मरो या इराद्याने चढायला जातोय. 7 विरुद्ध 1 अशी लढत. सुंदर चौडा पकड पाहायला मिळते ती विजय आणि त्याच्या साथीदारांकडून गुण मिळतोय तो शिवशंभू संघाला. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा पारस. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती धनश्री डेकोरेटर्सच्या अंगणात. आणि सुंदर पकड पाहायला मिळते आकाश आणि त्यांच्या साथीदारांकडून गुण मिळतोय तो धनश्री डेकोरेटर्स संघाला. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा सुमेक. सुमेकच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. 6 विरुद्ध 1 अशी लढत पाहायला मिळते ती शिवशंभूच्या अंगणात. या सामन्यांसाठी देण्यात येणारी भव्य दिव्य पारितोषिका अशी. प्रथम क्रमांक व चषक. प्रथम क्रमांक 21,000 रुपये. चषक स्वर्गवीर अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्री दर्शनभाई विचारे यांच्यातर्फे. द्वितीय क्रमांक रोख रुपये 15,000 व चषक दर्शनभाई विचारे यांच्यातर्फे. तृतीय क्रमांक रोख रुपये 7,000 व चषक. चतुर्थ क्रमांक रोख रुपये 7,000 व चषक. ही भव्य दिव्य चषक आपणाला इथे पाहायला मिळत आहेत. या क्रीडानगरीमध्ये आलेल्या सर्व कबड्डी क्रीडा रसिकांचं शिवतेज क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. चढार गेलाय तो आकाश. आकाशच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत. उलटी लात मारून गडीबाद करण्याचा प्रयत्न. संत गतीने खेळ करतोय तो आकाश. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर स्वतः कर्णधार पारस. पारसच्या समोर आहे तो 5चा डिपेंड. 5-1 असं समीकरण पाहायला मिळते. प्रयत्न करावा लागेल तो पारसला. पाहूया. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते डाव्या कोपऱ्यात, परंतु गुण कमी येत नाही. तो रिकाम्या असते आपल्या तंबूत दाखल होतोय. त्याला प्रत्युत्तर रोशन स्वतः कर्णधार. सातास 1 असं समीकरण पाहायला मिळतंय. छान सुंदर हात लांब करून गडीबाद करण्याचा प्रयत्न. संत गतीने खेळ करून रिकाम्या असता आपल्या तंबूत दाखल होते. त्यांना प्रत्युत्तर विजय गायकवाड. डू ऑर डाय, करो या मरो या इराद्याने चढायला जातोय. 5-1 असं समीकरण. गडीबाद करावा लागेल तो विजयला. आता मात्र अवांतर गुण मिळालाय. सामना संपाला शेवटची 5 मिनिटं. गुणफलक 13-9. डू ऑर डाय, करो या मरो या इराद्याने चढत जातोय तो रोशन. 7-1 असं समीकरण. डू ऑर डायची चढाई आहे. बोनस गुण ऑन आहे आणि सुंदर चढाई. 1 गुणाची कमाई करून दिली आपल्या संघासाठी रोशननी. 14-9 असं गुणफलक. टाइम अप घेतलाय तो धनश्री डेकोरेटर्स संघाने. 5 मिनिटापेक्षा कमी अवधी राहिलाय. गुणफलक आपल्या सर्वांच्या समोर पाहायला मिळतंय. 9-14. 9 गुण आहेत ते शिवशंभू, 14 गुण आहेत ते धनश्री डेकोरेटर्स. चढार जातोय तो पारस. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे. प्रयत्न करावा लागेल तो पारसला. आपला संघ काय गुणाने पिछाडीवर आहे याची जाणीव ठेवून खेळतोय. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. डाव्या कोपऱ्यातून मधल्या कोपऱ्यात, पुन्हा डाव्या कोपऱ्यात चंचल चलाक चपळ, परंतु एमटी रेड करून रिकाम्या असता आपल्या तंबूत दाखल होतोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोशन. सामना संपाला शेवटची 4 मिनिटं जाहीर केलेत पंचाने. संत गतीने खेळ करतोय रोशन.
महिला वर्गासाठी इथे स्टेजच्या समोर डाव्या कोपऱ्यामध्ये बसण्याची व्यवस्था केलेली आहे. कृपया महिला वर्गाने इकडे येऊन बसायचं आहे. एमटी रेड करून रिकाम्या असतात तंबूत दाखल. टाइम अप घेतलाय तो शिवशंभू संघाने. आता प्रयत्न करावा लागेल तो शिवशंभू संघाला, कारण का आपला संघ काय गुणांनी पिछाडीवर आहे याची जाणीव ठेवून खेळावा लागेल. आता मात्र रणनीती आखतायत दोन्ही संघ. चढार जातोय तो पारस. पारसच्या समोर आहे तो 5चा डिपेंड 5-1 असं समीकरण पाहायला मिळतंय. डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई. चंचल चालक चपळ अशी चढाई पाहायला मिळते. प्रयत्न करतोय पारस. प्रयत्नानं यश मिळेल का पाहूया. आणि यशस्वी चढाई. एक गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर रोशन. रोशनच्या समोर आहे तो 7चा डिपेंड 7-1 असं समीकरण पाहायला मिळते. आपल्या संघाचे 3 हिरे मैदानाबाहेर बसले, त्याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवता येईल का. अरुणजी पोर्नाक यांचं आगमन झालेलं आहे. शिवतेज मित्रमंडळाच्या सुंदर अशी वतीने चढाई त्यांचं पाहायला हार्दिक मिळते. हार्दिक स्वागत. सूरजजी कर्देकर यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. चढाई गेला तो पारस. आता मात्र थोडीशी घाई पाहायला मिळते राजकडून. गुण गमावता येतो धनश्री डेकोरेटर्स. टाइम अप घेतलाय तो धनश्री डेकोरेटर्स या संघाने. आता मात्र सामन्याला रंगत येईल यात काही शंकाच नाही. सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना बजाज SSSC विरुद्ध संघर्षवीर. प्रेक्षकांमध्ये दीपक माळी कुठे असतील तर यजमान मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. दीपक माळी बंदर दूर गोठण आहे. आपण व्यासपीठावर यायचं आहे. करो या मरो या इराद्याने चढायला जाते तो रोशन. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. यशस्वी होईल का पाहूया. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल होतोय. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा पारस. सुपर टॅकलची संधी आहे ती धनश्री डेकोरेटर्सच्या अंगणात. 3 विरुद्ध 1 अशी लढत आहे. सुंदर चौडा पकड पाहायला मिळते आकाश यांच्याकडून. 2 गुणांची कमाई केले. 2 गुणांनी आपल्या संघाची आत्ता मात्र आघाडी वाढवले. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोशन. निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न आहे तो रोशन साठी. सुंदर चढाई. 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा शिवम. सामना संपला. शेवटचा मिनिट जाहीर केलाय. चढार गेलाय पाहूया. सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. पूर्ण मैदान हातरावून सोडतोय शिवम. आणि सुंदर पकड. गुण मिळतोय तो धनश्री डेकोरेटर्स संघाला. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोशन. का मला कर्णधार पद दिलंय संघ मालकाने याचा उत्तम उदाहरण या सामन्यात दिलाय तो म्हणजे रोशन मुसाणे याने. सुंदर खेळ पाहायला मिळतोय रोशनच्या माध्यमातून. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर निशांत. सहा विरुद्ध 1 अशी लढत आहे ती धनश्री डेकोरेटरच्या अंगणात. प्रयत्न करतोय तो निशांत. आणि सुंदर पकड. सामना संपलाय. जाहीर केलाय पंचांनी. सामना जिंकलाय तो धनश्री डेकोरेटर्स संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तर पुढल्या फेरीसाठी दोन्ही संघांना शुभेच्छा.
सुंदर खेळ पाहायला मिळाल तर धनश्री डेकोरेटर्स या संघाकडून आणि शिवशंभू संघाकडून पारसने खूप सुंदर खेळ केला, परंतु आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. चला दोन्ही संघांना विनंती आहे, बजाज विरुद्ध संघर्षवीर, बजाज विरुद्ध संघर्षवीर. आजच्या सामन्यांसाठी देण्यात येणारी भव्य दिव्य पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. भव्य दिव्य असे चषक पाहायला मिळतात ते अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री दर्शनभाई विचारे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यातर्फे हे सर्व चषक देण्यात येणार आहेत. या सामन्यांसाठी प्रथम पारितोषिक आहे ते रोख रक्कम 21,000 रुपये, द्वितीय पारितोषिक रोख रुपये 15,000 रुपये, तृतीय पारितोषिक रोख रुपये 7,000 रुपये आणि सुशांत चतुर्थ पारितोषिक रोख रुपये 7,000 रुपये. या क्रीडानगरीमध्ये आलेल्या सर्व कबड्डी क्रीडा रसिकांचं शिवतेज मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. हिदायत शेठ जमादार यांच्याकडून मंडळाला 1,000 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. तसेच त्यांच्याकडून हिदायत शेठ जमादार यांच्याकडून टोटल सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी त्यांनी एक गिफ्ट आणलेलं आहे, ते नंतर जाहीर करण्यात येईल. सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी त्यांच्याकडून स्पेशल गिफ्ट आहे. चालू सामन्यांमध्ये टोटल सामन्यांमध्ये जो सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे त्यासाठी त्यांनी अब्दुल्ला शेठ साटविलकर यांचं आगमन झालेलं आहे. शिवतेज क्रीडा मंडळाचे मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत.